दावडा बस स्थानकावर आयशरची डीपीला धडक, दोघे गंभीर जखमी, 2 जण थोडक्यात बचावले, मात्र जीवितहानी नाही, मोठा अनर्थ टळला. भोकरदन तालुक्यातील धावडा बसस्थानक परिसरात आज दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहनाने ऑटोला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने थेट विद्युत वितरण कंपनीच्या डीपीला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात वाहनाच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. 2 जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे घटनास्थळी असलेली 2 जण थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार आयशर वाहन MH195757 दावडा गावातून बसस्थानकाच्या दिशेने येत असताना समोर अचानक आलेल्या ऑटोला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने प्रयत्न केला, मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशर थेट रस्त्यालगत असलेल्या विद्युत डीपीवर जाऊन आदळली. धडकेमुळे डीपीचे तसेच वाहनाच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात वाहन चालक व मालक सुभाष पाटील राहणार जळगाव तसेच किन्नर रवींद्र आंबेकर दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी कोणताही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात अजिंठा येथे नेऊन शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा निर्णय समोर येत आहे. अपघातानंतर विद्युत डीपीचे नुकसान झाल्यामुळे परिसरात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र घटनेची माहिती मिळताच विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वीज पुरवठा बंद केला. त्यांच्या तत्परतेमुळे विद्युत प्रवाहामुळे होऊ शकणारी संभाव्य जीवितहानी टळली. ग्रामस्थांनीही विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्पर कार्याचे कौतुक केले. घटनेची माहिती तात्काळ पारत पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण व इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. अपघातानंतर बसस्थानक परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. स्थानिक नागरिक, विद्युत मंडळाचे कर्मचारी, नागरिकांच्या तातडीच्या प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळलाय. दावडा परिसरात या अपघाताची दिवसभर चर्चा सुरू होती. या संदर्भात नागरिकांच्या दावडा बसस्थानकावरील दोन्ही डीपी या जागेवरून हटवण्याची मागणी होत आहे. अन्यथा लोकशाही पद्धतीने उपोषण करणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली. अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना.